रामकृष्ण हरी ताई, रामकृष्ण हरी. आज तीर्थात ज्ञानेश्वरी पारायणामध्ये श्री गुरु परमपूज्य गोविंदगिरी महाराज यांची जी महाभारत कथा होती ती आजच्यानं संपन्न झाली. तर या कथेबद्दल तुम्हाला कुठला म्हणजे मेसेज संदेश मिळाला किंवा काय अनुभव आला? या कथेमध्ये भावाचे खूप नाते चांगले सांगितले त्यांनी, ती एक आम्हाला आवडलं. आणि नंतर हे माऊलीचं पण त्यांनी खूप चांगला सोहळ्याबद्दल सांगितलं. जिथे ज्ञानेश्वरी पारायणाचे सप्ते होते ते म्हणले मी तिथं आवर्जून येईल. नक्कीच. पुन्हा दुसरं आता महाराजांना सांगितलं संस्कृती कशी प्रकारे जपावी, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? रामकृष्ण हरी. कारण महाराजांनी एवढं या कथेतून मार्गदर्शन दिलं की बरेच काही लोकांमध्ये आपल्या म्हणजे व्यसनमुक्त व्हावं आणि बरेच काही म्हणजे सुधारणुका व्हावी आणि परमार्थामध्ये खूप काही वाढ व्हावी असं महाराजांनी आपल्या कथेतून सर्वांना मार्गदर्शन दिलं. आणि कधी पण महाराजांनी सांगितले की तुमचा हा सप्ताह सतत जरी चालू राहिला वर्षानुवर्षे तरी पण मी तुमच्यासाठी हजर आहे. आज महाराजांना म्हणजे आज आम्हाला महाराजांचं दर्शन झालं आणि महाराजांना निरोप देईपर्यंत आम्ही हजर राहिलो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज.